सरजा, आज तू माझं नाव किती मोठं केलं गावामध्ये. गप ग, तू बी लेड्यावानी करती मध्ये मध्ये पाय त्याच्याकडं. तू तर लक्ष्मी ग माझ्या घरची. पण याने तर आज माझ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय लोक मला लगे ते जिंकून आल्यापासून काय करून काही नाही असं करायला लागले. तुला सांगू का सरजा, तुझी पोळ्याच्या दिवशी अख्ख्या गावात मिरवणूक काढायची, ते पण वाजत गाजत. लोक बी म्हटलं पाहिजे. तुला सांगू का, मस्त आपल्याला तुझी वाजत गाजत मिरवणूक काढायची. अरे वरती पाय ना भाऊ. अरे तुला घेऊ, तू एवढा रुसतो का माझ्यावर? असं रुसून जमणार आहे का? वरती पाय. 2 दिवसावर पोळ्याचा सण आला, जाणार आहे घेऊन आपण मस्त. बघ तू, गावातले लोक बघत राहतील. सरपंचाला सांगितलंय मी, मस्त पैकी ना आपल्याला मिरवणूक काढायची. गावातले लोक म्हटले पाहिजे बघा गंगीचा सर्जा आला. अशी लोक अशी सेल्फी काढत बसले पाहिजे, आहे की नाही? आता हे तुला तर माहिती, तुझ्या मालकाला ड्युटी राहती. तुझं मिरवणुकीचे सगळं मी काय काय करायचं, का बँड लावायचा का ढोलताशे लावायचे, सगळं सरपंचाला बाबूरावला सांगितलेलं आहे. आता मी त्यांच्याकडे जाते आणि सगळी तुझी खरेदी करून यायचं ना खरेदी करून. मस्त तुला ते गोंडे गांडे सगळं घेऊन यायचं की नाही नवीन नवीन. आता कसं नवरदेवासारखा सजला पाहिजे बाई. चल सरजा, रुसू नको ना भाऊ, तू असंच करतो. आले चल मी 10 मिनिटात. हा सरपंच काय आहे ना गावात, काय ना ह्याच्या बायकोने त्याला काय कामाला लावलं काय नाही. तेव्हा लय लवकर येतो गावामध्ये, पण आज येईनाच. का रे बाबराव? या सरपंच बसा. आता नाव काढलं तेव्हा तिकडे येशी जवळच वाट पाहत बसतो मी. मग तू येशी जवळ बसेल राहते आणि मग? अरे इकडे एवढं पार देईल, इकडे हॉटेल चहाची टपरी आहे. अरे त्या येशी जवळ आहे ना भजे पावची दुकान टाकली एका भैयानी. हा मुंबईचा भैया आहे. हा 10 रुपयामध्ये आहे ना भजे बिन पाव बी. हा का? बचक भर भजे पाव. अरे तू का सारखं खायला येईल का ज्याला, मला काय माहिती का अडचण. अरे त्याने सगळं गाव तिथं खायला आता तुटून पडल पा. तू एकटाच खातो पण दुसऱ्याला नेत नाही सांग कधी, आहे ना? मग आता तर मला माहित झालं हा तिथे. का? हा नाही ते तुला बी नेईल ना. अरे 10 रुपयामध्ये मस्त न्यारी होऊन जाते. हा आणि 2 जर घेतले ना 20 रुपयामध्ये, मग 2 पावन एवढे भजी येते. फुकट काय त्याचे फुकट? फुकट काय आता हेच फुकट समज. अरे मिरची नाही राहत का? हा मिरची भेटत. मिरचीचे पैसे लायचे. नाही मिरचीची नाही. 10 रुपयामध्ये असा बस. दाबून नाश्ता होतो ना. हा नेल तुला एखाद्याची काय काळजी नको करू. हा नको नको मला नको बाबा तवा रे, काहीच नको भाऊ. हा? तू ये ना फक्त गावातले पाच जा व्यवस्थित, बाकी काय नाही गावातलं तर पाहतो. तू भजे पाव बाबूराव. खायला गेले का काय करता इथं? काय नाही म्हणतो आता भजे पाव खायचे तर चालतंय का? अहो खायच्या व्यतिरिक्त काही काम नसतं का तुम्हाला दोघांना? नाही, लय बावट सरपंच आपल्या गावची. अहो 2-1 दिवसांनी पोळा आहे. हा? पोळा आहे, पोळा, बैल पोळा. अरे परवा परवा आहे मग ना. काय करायचं? मग काय करायचं म्हणजे? तुम्हाला माहित नाही का माझा बैल शर्यतीमध्ये पहिला आला म्हणून महाराष्ट्रामध्ये? हा इंद केसरी ना. मग हा. एवढा फेमस झालाय तो, मला बाकीचं माहित नाही. हा बाबूराव, ए, गंगूबाईचं बैलाचं नाव आहे बरं का? अरे सगळ्या चॅनलला बातम्या होत्या, पुऱ्या राज्यामधील पेपरला बातम्या होत्या. आणि तरी तुम्ही इथं पावभाजीच्या गोष्टी करत होते. नाही मान आहे बाय आपलं गावचं, म्हणजे तुम्ही नाके. हा तुमचा बैल म्हणजे एक शान आहे. बस. तुमच्या बैलामुळं तुमच्यामुळं आमचं बी नाव होतं, सरपंचाचं नाव निघत. अहो सरपंच ऐका बाबूराव, हा. हे बघा तुम्हाला सांगते, माझ्या बैलाची सगळी तयारी तुम्हीच करायची. बरं खाली बसून बोला ना. काय नाही रे बरं राहत त्याला होत राहत काय द्या. मान जायची तुमची कामातून. हा मेल्यावर पावला. हा खाली बसून आता बरं, एवढं मी काय म्हणते बघा बाबूराव, तुम्हाला मी एक लय मोठं काम सोपवते दोघांना. काय हो? आपल्या बैलाची सगळी तयारी तुम्हीच करायची. त्याची खरेदी करायला आपण जाऊ 3 जण सोबत बरं. दुकानामध्ये. हा? ती रॅली काढायची पोळ्याच्या दिवशी, हा. मिरवणूक काढायची. हो त्याला बैलाला घेऊन. बँड लावा का बँजो का बँड लावशाल? तुम्ही म्हणाल ते तुम्ही बघा. ए, अहो, काय तुम्ही लावायचं रे? असल्यावर मी कशाला टेन्शन घेऊ? काय लावायचं बोल पटकन. अरे ते लावायचं राहू दे, पण यांचा बैल आहे ना, म्हणजे मानाचा बैल ठरवायचा आहे का? त्याला हा. काही आता दरवर्षीप्रमाणे आपण ठरवतो ना. बाबूराव, तुम्ही जे करू शकता ते गावात आहे ना, मला कुणावर काय विश्वास नाही, ते तुम्हीच करू शकता. फक्त तुम्ही दोघांनी ठरवा ते काय करायचं. चला बरं आपण सामान घेऊन येऊ. आता दरवर्षी आहे ना 11,000, 15,000, 21,000 पर्यंत अशी निलाव बोलले जातात. जो 21,000 देईल त्याचा मानाचा बैल पुढं अगोदर येशी मधून त्याला मान भेटल. हा. मग तशी तुमची काही 21च्या पुढे द्यायची इच्छा आहे का? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझ्या बैलांचं एवढं नाव आहे आणि तुम्ही पैसे मागू राहिले का? नाही बाय, काय आहे, शेवटी गावचा मामला आहे मॅडम. अरे गावचा निलावाचा नाही विचार. मग? आपल्या गंगूबाईच्या बैलाचं नाव आहे महाराष्ट्रात. तो टांग्याचा बैल आहे माहिती का? अरे पण गावातले लोक बोलतील ना आपल्याला मानकरी. का बरं बोलतील? का बरं बोलतील? सरपंचाने असं काय फुकट बाय गंगूबाईचं अहो बैल. सरपंच, अख्ख्या गावाच्या लोकांच्या पैशाचं पडलं तुम्हाला. माझ्या बैलांनी जर शर्यत नसती जिंकली तर तुमचं गाव फेमस झालं असतं का?
मॅडम फेमस नाही, पण गावातले काही लोक आहे ना, मला मस्त वाटतं तुमचा बैल फुकट येशीतून जावा. हा. पण गावातील लोक मला टोचतील का रे, तू 21,000 रुपये गावाची जी काही देणगी येत होती तिला मुकलो ना म्हणलं आपण. तुम्ही काही कवय ना किती आहे तुमच्या याची बैलाची देणगी किती हे बाय, मागच्या 3 वर्षापूर्वी 11 दिले होते एकानी 16 दिले होते दुसऱ्या वर्षी, आणि मागच्या वर्षी 21,000 रुपयाला निलाव गेला होता बाबूराव. हा का त्या शिरप्याचा बैल त्याला नाही का? यावेळेस कितीची होती ते शिरप्याचं वंड बैल आहे, पण त्याच्या ते पाहिलं नको नाव तुला सांगितलं नाही, ना नाही. ते ताकद नाही माझ्याजवळ बोलायची. बाबराव जर दिसला त्याला त्याचा बैल सुद्धा येणार नाही माझ्यासमोर. त्याचं नाव काढ नको, अरे इथं बैला नावच काढ नको. तोंडात जो शब्द तोंडात ठेव. ते बोट बाजूला कर ना. तेच सांगतोय गंगूबाई, तुझ्या बैलाची जबाबदारी माग लागली. हा ती तुम्ही बघा बरं. हा. तुम्ही असल्यावर काय करणार मला पैशाची? 21,000 ए बाय मी बरी 21 काय हा, मग अकाउंट भरतो बघा. बाबूराव असला लाख रुपये भरती आणि तुम्ही हा. मला 21 आणि 11 ची गोष्ट सांगू राहिले लाख का? नका आहे, जे खरं आहे ना तेच बोला. 21,000 भेटेल ना. अकाउंट भरीत म्हणलं तुला एकदा. मग ठीक आहे. शांत राह. बरं गंगूबाई, हा. बैल आपल्याला गावात मिरवायचं आहे. ते तुम्ही बघायचं कसं करायचं. बरं चालेल. हा. बरं तुला काही खरेदी करायची हा, का? चल. मी काय म्हणतो बाबूराव, गंगूताई झालं ना आता हा. डन. 21,000 रुपये हा? हा. याच्यावर माझा अजिबात भरोसा नाही तुमच्या अहो, तो. बाबूरावावर कसं काय विश्वास नाही? बाबूरावच पैसे आणून देतील बघा, मला द्यायची पण गरज नाही पडणार आता. असं नको व्हायला, त्यांनी द्यायचं नाही तुम्ही सटकून जायचं. 21,000 रुपये मोजून द्यायचे आणि पहिल्या हा. सूट मान तुमचा. येऊ नका का मग मी, tension मला घेऊ, सर. मीटिंग आहे ग्रामपंचायतची. चाल. हा? ठीक हो आहे. चला बाबूराव. बैल नाही असे लोक काड्या घालणार राहते. मग तुम्ही पैसे भरत नाही, तुम्ही लगेच त्याच्या तोंडावर मारायचे ना 21,000 रुपये. काय राहते का मी त्याला सांगितलं सरपंचाला अकाउंट देतो म्हणलं, पण तोंड गप कर म्हणलं. अहो पण नुसतं बोलून काय फायदा आहे का? लगेच त्याच्या फोन पे ला मारायचे ना तुम्ही. अहो पण 3 दिवस पोळा बाकी आहे. ऐका ना तुम्ही, हा. 3 दिवस पोळा बाकी आहे. हे आताच तोंड उघडं करायला लागलं. बरं जाऊ द्या, ते चला ते हे घ्यायला जायचे आपल्याला. आता काय घ्यायचं तुम्हाला मला सांगा. ते आपल्या बैलाला जे जे सामान लागणार हा, असेल हा, घ्यायचं, ते हा. घ्यायचे आपल्याला. बरं मी काय म्हणतो, मी आता घरून जाऊन येतो. हा मला थोडं घरी काम आहे, हा तेवढं काम करून येतो. हा. माझ्या बायकोनं फोन केला तर मागाशी, पण तेवढ्यात तुम्ही आल्या. हा. तर मी तिला म्हणलो होतं मी येऊ राहिलोय. हम्म. मग तेवढ्यात तुम्ही बसल्या बोलत आपण, मग तुमचा निघाला बायलाचा विषय तुमच्या, मग त्याच्यामुळे आपला गेला वेळ थोडासा. बरं तुम्ही त्यांना घरी जाऊन सांगा का ते गंगोईने सामान घ्यायचे मला जायचे म्हणून. तुम्ही या पटकन, मी वाट बघते. हा हा लवकर या, हो टाइमपास करू नका. लगेच. आणि नाही आले वेळेवर बरं तर- कोणत्या दुकानात खरेदी करायची मला सांगा. अहो तुम्ही हे इथं कोणाचं दुकान मी तिथं. काय म्हणतो ऐका, काय कुठे जाऊ नका, आपल्या मित्राचं दुकान आहे हा तिकडे खरेदी करू. लवकर या बरं. लगेच वहिनी तुम्हाला सांगितलं ना गंगूबाई. चल येऊ का? चाल बरं, आता गंगूबाईच्या बैलाचं काम लागलं मागं, नाही म्हणता येत नाही आपल्याला. चला आता माझी पाहू दे. एक तर मला ना गंगूबाईने काम लावले, एक तर तिकडे जाणं गरजेचं आहे. सुंदरे हा काय करू राहील? काही नाही, बसले ते कामावर. ये रे इकडे ना. काय करायचं? अगं इकडे ते ये. आल्या सारखी झोपा काढी दे बा. आणि मग काय काम आहे? इकडे ये बाहेर. मळ्यातलं काम आवरलं मग बसले. हा का? हं. मळे तू का आली? आत्ता मग हा का? मग आता काही नाही राहील मळ्यात. नाही, तुम्ही जा ना मळ्यात. आता काय करायचं मळ्यात? आता काहीतरी काम पाहा मळ्यात. वैरण काढी करावा गाईला गुरांना, आणि गाईचं दूध काढायचं का टाइम होईल थोड्या वेळाने. तो केलं नाही का चारा पाणी द्यायला? नाही, मी काय करू, मी आले घरी आता. हा का? बरं मग मी काय करतो? हं. किती सोयाबीन झंबडी झुंबडी, हा आणि आलं घरी आता. हा का? हं. आता तुला एक सांगू का? आता दूध तुम्ही काढणार ना? ऐक ना, हं. आता दूध बी आहे ना, तूच काढ. ऐक, नाही ना. तुला एक सांगू ऐक ना. हं. मला आहे ना सोन्याचा हांडा गावासलाय. हे बघा, कधी कधी सोन्याचा हांडा. खरं काय? हा, आता आपल्याला या मळ्यात जायची काही गरजच नाही. नाही काहीच नाही, दूधही काढायचं नाही, काहीच करायचं नाही. दूध आपल्याला मग. दूधही नको, दूध ऑटोमॅटिक घरी येत जाईल आपल्याला. ये बाई. अरे काय? हं? आता कसं काय सोन्याचा हांडा म्हणजे सोपं म्हणते का तू? आता बसून खायचं नुसतं घरात आपण. ये बाई, हा. कुठे कुठे येतो? तो डायरेक्ट खुर्चीवर बसून राहायचं. हा ना. हा, स्वयंपाकाला बैठू, ये बाई. दोन चोण्याला कपडे धुवायला बैठू आपण. हा, हा, एवढं चांगलं झालं आपलं. आणि रानात माणसं ठेवून देऊ कामाला. ये बाई. आपण जायचंच नाही घर सोडून. ओ बाई. बरोबर आहे ना? हा, एवढा हांडा आहे सोन्याचा. हा. हा, तर मग आता आपली मजा होणार आहे भाऊ. आता काय 3 दिवस नाही ना, आता पोळा आलाय बरोबर ना, हा. त्यावेळेस आपण बाहेर काढू. फळाचा आपल्या दारजीनं झाला. बरोबर की? हा, वार आहे चांगला आहे सोमवार. एकच नंबर. हा, मी काय आणतोय हा. आता तू एक समज. हा. आता आपण आहे ना हा. तिकडं मॉल टाकलंय. हा का? आता तो काय करायचं इकडे, हं. तू मध्ये ये. ये बाय, हे मॉल आहे आपलं बरोबर ना. हा. तू आता इकडे मस्त खुर्ची टाकून बसायचं. खुर्ची टाकून बस. हा डायरेक्ट. मग मी जपूनच घेते ना. नाही झोपायचं, गिरायक आले हो, मग तू आता गिरायक येत राहतील. हा हा हा, हा. ते गिरायक दे जायचे. हा, हा हा. बर मग बस बरं, तू बस बरं व्यवस्थित. हा, बस. हा,
आता गिरायक आला का ते जाय. मग आता मी काम नाही करायचं काहीच नाही, कुठे जायचं नाही तुला, फक्त मॉल चालवायचं. हा हा तू आता बसेल आहे ना, मग शेट व्हायचं तू. हा टेन्शन घ्यायचं नाही आता, गिरायक आला की ते जायचं. हा आता बरं वाटेल ना तुला. हा. हा पाय बरं. लय आनंद झाला बाई मला. बस मग. हा 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 बरं झालं बाई, चांगलं झालं. आता किती दिवसानं लय काम करायला लागायचं मळ्यात, आता मला कामच नाही राहिलं. आता लय आनंद झाला भारी. बरं झालं, कामच नाही राहिलं आता काही. गाईचं दुधण बिधन सगळंच गेलं. आता गिरेक का बरं येईना का, एकही गिरेक येईना अजून तर. मी तर लय बसले दिमाखानं बाई. मला खरंच वाटले बाबा मला के बाबाने येड्यात काढून गेला काय कुणीकडे निघून. हां येड्यात काढून गेला काय कुणीकडे निघून, कुठंच नाही. याला घरी येऊ दे आता, याच्याकडे गंमतच पाहते आता. हे बाबूराव सरपंच काहून यायना नाही. एक काम करते, दुकानातच जाते, तिथून फोन लावते त्यांना. नाहीतरी हे कोणत्या कामाला वाटच बघायला लावता माणसाला. आलेच भाऊ मी. बाई कायच करा. हे सरपंच आणि बाबूराव कुठे गेले. यांना कोणतं काम सांगितलं तरी मी 4 वेळेस सांगितलं वेळेवर या म्हणून. हॅलो सरपंच. हॅलो बोला गंगूताई. अहो कुठे आहे तुम्ही. इथंच आहे ना ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये. अहो एखाद्या वेळेस माणसाने एक काम सांगितलं एवढं महत्वाचं, ते तर नीट करायचं. केव्हाची वाट बघते मी दुकानासमोर. कोणत्या दुकानासमोर. अहो कोणत्या काही गावातलं ते बाबूरावचे मित्राचं दुकान नाही का, त्यांचं नाव नाही माहिती मला. अरे हा ते बैलाचं सामान खरेदी करायचं ते गार विसरलो बरं का, सॉरी मॅडम. काय त्या बाबूरावला बी घेऊन या इथं. तुम्ही कुठे आहे आता मला सांगा. त्या दुकानात आहे तर तेच का. येतो येतो 5 मिनिटात येतो बघा. 5 नाही 2 मिनिटात आहे. मी ऑलरेडी 8 तासापासून उभी इथं. ओके ओके येतो. 12 गावची पिपळे नाही इथं. आई का हो, काय घ्यायचंय. अहो काही नाही, आता पोळा आहे ना, आता सामान घ्यायचंय. त्या बाबूरावला सरपंचाला म्हटलं तुम्ही लवकर या, तुमचे ओळखीचे आहेत ना ते. नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार. काय थोडा उशीर झाला मला यायला. अहो काय सरपंच. मॅडमचा बैल आहे आणि त्याला आहे ना सजवायचंय, आणि मानाचा बैल येतो. काय तुमच्या दुकानामध्ये जेवढ्या भारी भारी वस्तू असेल ना तेवढ्या द्यायच्या. बघा काय लागतं तुम्हाला. हा आणि 21,000 रुपये त्यांनी गावाला देणगी दिली, म्हणजे मानाचा बैल आहे त्यांचा वाला. गंगूबाई हे बा एकदम आपल्या मित्राची दुकान आहे ही. जेवढ्या वस्तू तुम्हाला चांगल्या दिसेल ना तेवढ्या घ्या. आणि बैल सजवायचं काम माझं आणि बाबूरावचं. हा बघा तुम्हाला हे बाय. तुम्ही सांगा आता काय आता चांगलं हे वाटेल ते गोगरमाळ हे गळ्यामध्ये घालायला एकदम छान आहे बघा. करा. मग घ्या ती. चालेल ना. हा. बरं ही एक करा. ऐका ना, हा. हे मला काय कळत ते बाबूरावला जास्त माहिती. त्या बाबूरावला फोन लावते मी, थांबा 2 मिनिटं. बरं बरं येईल ना बाबूराव बी येईल. बाबूरावलाच फोन लावा लागला. लावा लावा. मी त्याला बोललो होतो मी चाल लवकर. बाबूराव फोन का बरं उचलत नाहीये. गेंगानच आहे बी. तो काय दिसतो आलाच ना दुकानासमोर. उचललं. हा हॅलो हॅलो बाबूराव कुठे आहे. घरी आहे ना काय. घरी काय करताय, तुम्हाला काय काम सांगितलं तुम्ही. हे चहा पिते बाबा करून चहा ठेवलाय. त्या चहा पिऊ गाड्यांचा आवाज येतोय. चाटपणा बंद करायचं आणि दुकानात यायचं. मी वाट बघते सरपंचाला घेऊन. बरं तो सरपंच आलाय का. आले ते केव्हाचे. चला लवकर. येते चहा पितोय म्हणे. याचं पण लय अवघड आहे. दुपारी चहा पितो हा माणूस पण. कोणाला वायदे करतो इथं हा. जाईल तिथे जाईल आणि एका ठिकाणी टायमर सगळ्या गावाला खोटं बोलायचं. राम राम भाऊ. राम इतके तुम्ही चहा पित होते ना. आवाज माझं घर येण्याचं जवळ माझं. हा हा बरं ते बैलाच्या वस्तू घ्यायच्या आहेत. ते काय काय घ्यायचे ते तुम्हाला जास्त माहिती. तुम्ही घेतले नाही का अजून. अरे गंगूबाईला त्याच्यातलं काही समजत करा. तिला समजत असतं तर आपल्याला काला बोलवलं. नाही, एवढा मोठा बैल सांभाळला ना आता तुला सामान घेता आहे ना. बाबूराव तुम्हाला बोलायची कधी अक्कल येलो. बिना अक्कलीची. चला बरं चला काय काय घे सांगा. आम्ही फक्त एवढी वस्तू पसंत केली एक. कोणती. ही. ही गळ्यामध्ये अरे, घालायला. ते काय बारीक वास्त्राची मोठा गोगर पाय. हा मोठा घ्यायचा का. काय? बरं चल मोठा घे. बरं ही मोरकी. मोरकी मस्त आहे ना. हा ही मोरकी घेऊन टाकू एक. हा हा ये बाई, आणि मस्त. ज्या ज्या वस्तू केल्या ना त्या भाऊला तिथे यादी तयार करायला लावतो बरं, दुकानदाराला. हो. ये बाई ही मोरकी एक. हा एक यादी तयार करा फक्त. बोरकडी सर हा काढून घ्या लगेच. हे नकोय का मग. नाही नाही ते नाही. नाही, हे एक घ्या. हा हा ये बाई ये. चालेल ना आपल्या. गंगूबाई हे कसं वाटतं. चांगलं आहे. ये एक घ्या. हा झालं का. ये बाई ये 2 घ्यावं लागतील. 200 जाईल 2. हा. हा हा हे घेऊयात ना. ही माटूट आहे. हा ही का? माटूट लागेल बैलाला. हा. ही एक घ्यायची. हा ये सर.
ही बारीक केस केसन घे बोरी अरे बारीक घे बारीक बारीक केसन चांगली आहे बाय नाही मग ही घे बरं, ही. हा, ही घे ती येस ना घे आणि बाई केसरी घेऊ याने ना गंगूबाई दृष्ट लागत नाही जसं बाई माणसाला दादे माणसाला कशी दृष्ट लागती लहान पोराला दृष्ट होती तसं हे गळ्यात जर घातलं ना तर तुमच्या बैलाला दृष्ट होणार दृष्ट नाही. लागणार नाही नाही असं पण माझ्या बैलाला दृष्टी लागत नाही. नाही पण तरी असू द्या हे असं अहो, तुमचा बैल देखणा आहे चांगला आहे दृष्ट लागत आणि बरं महाराष्ट्रात नाव कामवलं त्यानं राहू दे ना. हिंद केसरी बैल आहे तो हा, मग घेऊन टाका ना तुम्हालाच घ्यायचंय ते मला काय हा, सांगता. असं. हा, घ्या. हा. बरं बा, याच्यात कवडी पण आहे हा. कवडी लिबा ही त्याला घेऊ. काय करायचं? अहो बैलाच्या गळ्यात. बैलाला कोणी करणी करू शकत तुम्हाला नाही तुम्हाला नाही हॅलो बैलाला बैलाला हा या बैलाला करणी बाबूराव तुम्हाला कुठं नेऊन घाला होते आता मला कशाला कोणी करणी करण. नाही तुम्ही बरं हे का आला म्हणलं आता मला काय माहिती काय असतं. हे बैलालाच घ्यायचंय मग घ्या ते. नाही तर तुम्ही भाषण मला काल घेऊन राहिले आता जास्त बडबड करेन ते तुमच्या गळ्यात घालून फिरीन मी गावभर. का बांधते तुम्ही पण गप्प बसा. नाही तुम्हाला नजर लागायची नाही कोणाची मला अशी लागत नाही. नाही ना हा टिंगल टिंगल बरं. चावली बंद करा बाबूराव या बाई, हे घेते ना आता हे कशाला घ्यायचं. हे मोरकीच आहे अहो ती घेतल्यानंतर याची काय गरज. डबल डबल बाजूला नको नको तिला वाच ननको ते काय ते काय हे काय त्या. हो बैल आकळल आपल्याला नाही हो बाबूराव यशनी ऐकत जाओ. नाकळतो ना बैल म्हणजे पैसे नाही केवढे चार पैसे तुम्हाला द्यायचे पैसे. हा, पैसे मला भरायचे नाही हा बरं घ्या मग तुम्हाला पैसे असेल घ्या आता. ए, चला ही एक कराव सरपंच हे कर हे कर अजून काय काय आता हिंगळाचा डबा घ्या ना हा 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 हिंगळ हिंगळ चला, या या इकडं इकडं. मध्ये या बरं मध्ये या बरं आत तुम्ही बरं कलर कोणते हा एक डबा हे काय हे शिंगाला लावायचा कलर आहे शिंगाला. शिंगाला लावायचं. हा, हा. हे इकडे वरती गोंडे इकडे गजरे हा हा इकडे पायातलं अटकवायचंय हा ते पायातले आटकाचे गजरे घ्या तिकडे कासरा आहे हा हा का तुम्ही द्या ना वस्तू आम्ही सांगितलं तेवढं काढा ना आम्हाला तुम्ही त्याची बिलच बनवून राहिलो व्यवस्थित बिल करा बरं का तुमचं ठरलं पाहिजे ना काय काय घ्यायची म्हणजे आम्ही काय दाखवल्या तुम्हाला अरे यादी तयार करू ना बाबूराव यादी. हा हा या तयार करा घ्या असं आणि आणि हे ते काय- मोठे गोगर माळाचे आहे ना हे, एक किलो त्याच्यात नवीन आलं एक नवीन किलोवर हे आलं भेटतं का? का हो? हो हा बरं हे करा एक एक किलोवर भेटत असेल तर 1 किलो द्या याच्यातलं बर ते काला फाशी घ्यायला अहो तेच मी म्हणणार काय बाबा काय बावळट घ्यायची आहे. भाषी अजून. फाशी काला घेऊन राहिला अरे टिंगल टवळी बंद लागेल करे ना. बायला अहो, कसं झाड चरट लागेल झाड आहे ना दुसरं झाड बरं मध्ये झाड घेतलं आले ना कधी बैल पाहिले नाही सरपंचाने आणि तुम्हाला बोलायची अक्कल नाही. देतो काय? देतो फारशी बिशी काय बोलताय सणासुदीचं. मग बरोबर आहे ना हो. हा. बाई, असं काय तुम्हाला झाड द्यायला मध्ये पाहिजे बघा. चांगलं हे लटकून. हे झाड मध्ये चालेल. असं लागत हा हे द्या. मग हे 1 किलो द्या बर हा. ठीक आहे. अजून काय घ्या हा बा. आता मला काय माहिती काय काय घ्यावं लागतं अजून. नाही आता दुकानदारच सांगतील आता पावर बैलाचं जे काय काय राहिलं बेगड हो, गेरू आहे का? गेरू आहे, गेरू गेरू आहे. गेरू गेरू बरं द्या का? 1 किलो गेरू घ्या एका बैलाला अरे यावसा पावसाळ्याचा खाडा द्या घरी लागलच ना एक छाप मारायला हा, लागते, दरवाजाला छाप. लावायला लागेल. हम्म. बरं अर्धा किलो करा 1 किलो नका बर अर्धा किलो. आता मला सांगा बैलासोबत बाबूराव फिरणार त्यांना पण सजावं लागेल ना. सामान घ्यावं लागेल. काय घ्यायचं फाउंडेशन लिपस्टिक टिकली बांगडी काय घ्यायचं अरे तुम्हाला. आता बाय त्यातलं मला काय मावाला मेकअपचं मला काही माहिती नाही हा. तू जे मेकअप करते ना हा. तेच घे अहो या पण बा. तुम्हाला चांगला दिसतो तुम्हाला जरा असा काहीतरी वेगळा घ्यावा लागेल. नाही नाही वेगळं नाही तुझा तुझे लाईट ना तेच मला लाव तेव्हा म्हणजे मी तुझ्या सारखं हे दिसत बाय तुमच्या बैलाचं सामान त्यांनी घेतलं ना आता हा. आणि त्या बैलाचं म्हणजे बाबूरावचं मेकअपचं सामान बैल म्हणता का त्यांना मग. तुकडे ऐकू राहिलं अहो तू. पण ते त्यांना माहिती आहे आपण बैल म्हणतो पण आपण बघून जर सगळ्या गावाने बैल म्हटलं त्यांना मग कसं होईल का बाबूराव हा, चुकीचं आहे का नाही, नाही. नाही, आम्ही म्हटलं चालेल तुम्हाला बैल नाही, गावाने मी म्हणावं का. बाबूराव आहे हा बाबूराव बैल नाही म्हणायचं. गंगूबाई मेकअप कसा करायचा आहे ना हे तुम्हाला माहिती आहे. तुमच्या बरं हिशोबाने तुम्ही काय makeup. काय लावायचं मला सांगा ते घ्या हा नाही नाही माझा चेहरा आणि तुमचा चेहरा किती फरक आहे. माझं मेकअपचं सामान तुम्हाला चालणार नाही काही पण काय. पार्लर आहे हा चला का बरं नाही पार्लर मध्ये घ्या मला बरोबर, हो, भाऊ, पण ते चांगलं आता गाईचं सांगितलं, गोमूत्र पार्लर बिमूत्र मध्ये आणलेलं नसेल तुम्हाला आंघोळ घालायला त्यांनी. कारण तुम्ही ते फाउंडेशन बिउंडेशननी क्लिन्झिंग बिन्झिंग फेशियलनी तुमचा कलर गोरा व्हायचा नाही. गोमूत्र जाणावं लागेल चांगला गावठी गाईचं. संध्याकाळी धरून ठेवशाल का तुम्ही आता आमच्या तर गाई नाही बैलाचं गोमूत्र चालतं असतं त्याला. गंगूबाई गायच्या मी एका आता शब्दात कोणाच्या गाई बरं जाऊ द्या. मी काय ठीक आहे, म्हणतो आपण मी ते काय करू म्हणतो संध्याकाळी. गंगूबाई त्यांचा आहे ना त्यांचा मेकअप आहे ना बस हा मेकअप होऊन जाईल त्यांचा बैल निघला काय बाय बघा आलं भाऊ आता लक्षात? बाबूराव ते म्हणता का तुम्ही लय दारू पिता म्हणून ते तुम्ही माहिती लय पाहिजे कामाची. ते उद्या करू का आणि सांगतो मग काय कसं एका नाचतो घंटीतच बैलासारखं? एका घंटीतच नीट करेल तुला आईला खरं बोललं का लई हा. मिरची लागत येऊ बरं जाऊ द्या भांडू नका ते बिल किती झालं द्या बाबूराव. द्या बरं आता तुम्ही कवर बसा आमच्या तुम्ही करा ना देतो ना तुमचं ठरलं की एकदा. मग बरं, झालं झालं, का? झालं. मेकअप आता त्यांच्या बाजूला करून मेकअप आता देते. तुम्ही सांगितलं ना पार्लर मध्ये ते नरेश बारला मध्ये द्या वस्तू काढून द्या ना नाही काय करा भाव व्यवस्थित लावा पॅकिंग करा बरं, बिल आणि किती झालं तोपर्यंत बाबा आहे ना बिल इकडे बिल सांगा बरं लगेच सांगा बरं टपक्यात तुम्ही या तोपर्यंत मी सगळं पॅक करून इथं सरपंचाकडे पोहोचून देतो बरं बिल किती झालं पैसे घेऊन टाकायला लगेच बिल झालं 1200 रुपये फक्त हो लगेच घेऊन टाका हे काय आपल्याकडे बाजू नाही राहत जाऊ दे गंगाबाईने शब्द टाकला ना तर बाबराव महाबाईला सगळं करणार आहे 1100 दे जाऊ दे 1100 ए जाऊ दे रे 1200 घेऊ दे ना
बायलाच्या याच्यात बाबतीत नाही, अरे लक्ष्मी 100 रुपये मान राखू अरे, द्या ना आपला. लक्ष्मी नको रे, कोणाचा रुपये नको आपल्याला. बर चल. त्यांच्या काय घरात पिकलं का ते? तुम्ही या तोपर्यंत मी पॅक करून सरपंचाकडे पाठवतो. चालतंय चला बाबूराव ए, ऐका पार्लर ना. हा हा बरं मी काय म्हणतो, चला तुमच्या कुठं तुम्ही करते ना तिकडे मला घेऊन पार्लर चला. मध्ये चला, घेऊन जा. पार्लर मध्ये. पार्लर मध्ये मेकअप करू. हा हा चल. पण का हो, बैल पोळा उद्या आहे, तुम्ही आजच मेकअप करून बसणार आहे काय? अरे मग तो 2-3 दिवस मग मी सारखा दूध राहिला चेहरा, अहो चेहरा असं मेकअप केल्यावर दूध असता का? मग कधी करायचा? काळा पडत असतो आणखीन तो. नाही नाही आदल्या दिवशी असं काही नाही का एक दिवस नाही 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 पोळ्याच्या दिवशी सकाळी आपण जाऊ मेकअप करायला. आता मी घरी जाते, माझं काम झालं. बरं बरं यायला काय रे, येणं चुना लावला का आपल्याला? सुना नाही तुझा मेकअप करायचा टाइम आलाच कल्टी आणली. हा ना. आणि जवळ मी त्या येतो- आईला तू नाही, आहे नाही, ना, नाही, जोपर्यंत- नाही नाही, मी जोपर्यंत येत नव्हतो तोपर्यंत इकडे दुकानाजवळ उभी राहिली. तुला लय खाजे रे तुला असं सारखी वाट पाहत होती. त्या आईला बाबराव का होईल, बाबराव का होईल. 1200 रुपयाला किती दिवस लागत कमवायला. यायला काय मग? आणि आता आता ब्युटी पार्लरचा खर्च मी म्हणणार होतो तू कर म्हणून हा हा, आलाच कल्टी आणली. पहिले म्हणजे किती लोक फायद्याचे. तुला आहे ना तुला असंच पाहिजे. यायला जे ते मला चोळलं जातं रे. तो डोकं देणार नाही ना. आहे ना. हा यायला काय बाबा, वाटायला वाटायला 1200 रुपये आता ते सारं बिल चुकल का? बाबालाच बावळा चल, ट्राय रे. सामान गेलं सर घरी आता आवडत राहिला. तुला नुसतं एक पाहिलं का कोण असं तुला बरं, जाऊ दे बाय. ते सामान त्याच्याकडे नेऊन दे. हा. आणि त्याचा बैल कोण सजित ना, हा. आपण जायचंच नाही सजवायला. मारील ना ती. काय नाही जा तुम्ही. आता हा. झक मारली ना. उलट मी दारू पिऊन जाईल तिच्याकडे आता. अरे आता तो 1200 रुपये खर्च केला ना बाबा. आता गचपड थोडीशी एखादी क्वार्टर पूर्ण ती पाहिजे तुला. ती काय पाहिजे, ती चहा नाही पाहिजे तर तो क्वार्टर मारला का भाऊ? गंगी तो ओळखलीच नाही अजून. गंगीचा अनुभव लय मला. आणि तुला तर ते पारवलंय जोर आला होता. मी 50,000 देईल म्हणायला लागला अरे होता म्हटलं direct. जा दे बा, तिला आपल्याशिवाय कोण आहे बा? हा का बरोबर आहे की नाही? नीडच नडत होतो. मग हा? बरं चल, जाय तू तिकडे, मी इकडं पण येतो. तो बैल सजावायला ये बरं का भाऊ. मला त्याच्यातलं काही समजत नाही. मरू दे, जाय पाहिजे तू ते तो. हा चला ये मग.